2010 ते 2012 हा कार्यकाळ मला सरपंच पदाकरिता मिळाला. आव्हानात्मक काम होतं. बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या होत्या आणि मी करण्याचा प्रयत्नही केला. त्याच्यामध्ये विशेष करून मला आठवतंय की 2003 साली माझ्या वडिलांचं निधन झालं आणि ती अंत्ययात्रा त्यांची रात्री उशिरा आम्ही हे केलेली होती आणि प्रचंड पाऊस झालेला होता. ते मला आठवतंय की त्या पावसाचा सगळा गाळ त्या स्मशानभूमीमध्ये साठलेला होता. वरनं पाणी पडत होतं आणि मी ज्या वेळेला ते पाणी घेऊन चाललेलो होतो, तो माझा त्या गाळात रुतलेला पाय तो निघत नव्हता आणि दुसरा पाय मात्र काट्यामध्ये गेलेला होता. म्हणजे इतकी खराब परिस्थिती आमच्या स्मशानभूमीची त्या काळामध्ये होती. कारण ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे कदाचित त्याची दुरुस्ती व्यवस्थित झाली नसेल. परंतु माणसाचा शेवट अशा एकदम खराब ठिकाणी होतोय हे मनाला त्याच वेळेला बरं वाटलं नव्हतं. माझ्या ग्रामस्थांनी मला संधी दिली सरपंच पदाकरिता आणि मी तो निर्णय घेतला की बाबा आपली स्मशानभूमी ही आपल्या नागरिकांच्या करिता चांगल्या पद्धतीने आपण करायची आणि मी त्यावेळेला ती स्मशानभूमी RCC स्वरूपामध्ये चांगली केली. रस्त्यालगत असल्यामुळे चोहोबाजूने भिंत बांधून ती बंदिस्त केली. त्याच्यामध्ये बसण्याकरिता नागरिकांना जागा केली की जे स्मशानभूमी आवश्यक होती ती मला करता आली याचं समाधान आहे. माझ्या गावच्या काही भागामध्ये रस्ते नव्हते, चिखलामधनं लोक जात होते. शाळेतील मुलांना त्रास होत होता. विशेष करून आमचा जो सर्वे नंबर 5-8 दभाडी परिसर असेल, या ठिकाणी छोटी छोटी घरं करून राहायला लोक होते. त्या लोकांना रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न होता. तो मला त्यावेळेला सोडवता आला. एक मनापासून त्या गोष्टीचं मला समाधान होतंय की समोर वडगावच्या जलकेंद्राची पाण्याची टाकी दिसतीये, परंतु लोकांना प्यायला पाणी नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी माझे त्यावेळेला वाद झाले की तुम्ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी कसं काय घेताय. म्हटलं साहेब, पाण्या वाचून माणूस मरण्यापेक्षा त्याला पाणी देणं हे आपलं पुण्याचं काम आहे. तुम्ही हे काम अडवू नका. आमच्या लोकांना या ठिकाणी मी पाणी घेणार. तुम्ही माझ्यावर काही कारवाई केली तरी चालेल, पण नागरिकांच्यासाठी मला या ठिकाणी योगदान द्यावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी मला महापालिकेचं पाणी त्या लोकांना देतात.